पहिली गोष्ट आहे ना, मुलांनी सायन्स घेऊ नये. जे पण म्हणलं असेल ना की तुमचं सायन्स घेऊन इंजिनिअरिंग घेऊन खूप पैसा आहे, स्पेशली कम्प्युटर मध्ये, तुमच्या नातेवाईकांवरती विश्वास नका ठेवू. काही पैसा नाहीये. तुम्हाला जे वाटेल ते का, सायन्स नका घेऊ फक्त. 11वी साठी माझ्यासाठी तर मी सायन्स प्रेफर करणार. सायन्सला गेलं की असं चांगलं दृष्टिकोन चांगला होतो लोकांचा आपल्याकडे बघण्याचा. आणि आर्ट्स म्हणलं की लोकांचा दृष्टिकोन खराब असतो बघण्याचा. आर्ट्स तर घेऊ नये, मला तरी वाटतं आर्ट्स घेऊ नये, कारण सध्या नाही तेवढं हे. सायन्स घ्यावा, नंतर तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा करायची असेल तर नंतर ग्रॅज्युएशन करावं, पण सायन्स घ्या. आर्ट्स मध्ये घ्यावं. आर्ट्स मध्ये कारण की त्यात आपलं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. फ्युचरचं चांगलं आहे आर्ट्स मध्ये. जसं वकील झालं त्यानंतर पुढे नाही का त्यांना ह्याच्यामध्ये आपलं कॉमर्सच्या ह्याच्यामध्ये पण ऍडमिशन घेऊ शकतात ते. अरे कहना क्या चाहते हो? सायन्स करावं, कारण सायन्सला जास्त ऑपॉर्च्युनिटी असते आणि पॅकेजेस पण जास्त असतात. सायन्सच घ्यावे असं माझं तर म्हणणं आहे. मोस्टली तरी सायन्सच घ्यावं. विद्यार्थ्यांनी नक्कीच सायन्सची निवड केली पाहिजे, कारण पुढे चालून आपण त्याच्यामधनं भरपूर ऑप्शन निवडू शकतो. जसं की इंजिनिअरिंग आलं, डॉक्टरकडे MBBS वगैरे असं ऑप्शन निवडू शकतो, जे की आपण आर्ट्स आणि कॉमर्स मधनं निवडू शकत नाही. सायन्स फील्ड तर आता सगळेच त्यालाच मरतात. जे नाही ते म्हणतं मला सायन्सच करायचंय, सायन्सच करायचंय. कोणाला कळतच नाही की त्याला स्वतःला काय करायचंय, ते पण सायन्स मध्येच जातं. मी तर सायन्स फील्डचा आहे, मी तर सायन्सच सांगतो. माझं असं प्रामाणिक मत आहे की सायन्सच घेतलं पाहिजे असं काही नाही. ज्याची जशी आवड असेल त्याप्रमाणे तो घेऊ शकतो. आर्ट्स घेतलं, कॉमर्स घेतलं, कॉमर्सला मला असं वाटतं की सगळ्यात जास्त ऑप्शन्स आहेत. म्हणजे करिअरमध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये करिअर करू शकता, CA मध्ये करू शकता, किंवा पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेला सध्या CSAT हा विषय खूप अवघड झालाय. त्या दृष्टीने कॉमर्स चांगलं राहील असं मला तरी वाटतं. जशी चॉईस करायची झाली तर आता मी कॉमर्स करेन. कॉमर्स घेतलं असतं, कारण की आता बँकेच्या वगैरे भरपूर भरती वगैरे असतात ना, त्याच्याबद्दल आहे ना एलिजिबल झालो असतो मी त्या भरतीसाठी. सरकारी नोकरी करणार असेल तर मग सोप्यानं जावं, आर्ट घ्या. मग आर्ट मधनं पण जाय ते सरकारी नोकरीकडे. बट जर तुम्हाला आपलं प्रायव्हेट नोकरी हवी आहे तर सायन्स किंवा कॉमर्स चालेल, ठीक आहे. स्ट्रीम चाहे कोई भी हो, बस पढ़ाई अच्छी होनी चाहिए.